So, hello friends, welcome to Saish coaching classes, and today we are going to learn our chapter number 2, physics, mechanical properties of fluids, part number 3. Okay, so आता आपण पार्ट पार्ट 3 चालू करण्यापूर्वी आपण एक जस्ट रिव्ह्यू घेऊया की आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण काय काय पाहिलं. पार्ट 1 भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही भागांचा किंवा पार्ट दोन्ही मिळून आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याबद्दल आपण स्टडी करतोय. म्हणून त्या अगोदर आपण काय की मॅटर किती टाईपचे असतात याची आपण कल्पना घेतली. सॉलिड काय असतं, गॅस, लिक्विड, याचं थोडक्यात आपण घेतलं. ऑलरेडी तुम्ही स्कूल लाईफ मध्ये ते शिकलेलं होतं. मग व्हॉट अबाउट द फ्लुइड हे मी रिमेंबर का करतोय, कारण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की आपण काय शिकतोय आणि कशा पद्धतीने शिकतोय आणि कुठल्या पार्ट वरती आपण येऊन थांबलोय आणि पुढे काय आपण शिकणार आहोत याची तुम्हाला रिव्ह्यू आणि अभ्यास करताना तुम्हाला ह्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे की बाबा ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या पॉईंट्स आहेत, मग हा पॉईंट आपला लर्न झालाय का, हे एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायला येत आहे का, हे डेरिव्हेटिव्ह आपण केलंय का, ह्याही गोष्टीचा तुम्हाला तिथे अंदाज असला पाहिजे. येथे लक्षामध्ये मी काय म्हणतोय ते. सो आतापर्यंत आपण काय शिकलो, पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या माध्यमातून व्हॉट यू मीन बाय फ्लुइड, फ्लुइड म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणजे अजम्पशन आपण पाहिलं होतं. नंतर आपण पाहिलं होतं की त्याच्या प्रॉपर्टीज देखील आपण अभ्यास केल्या होत्या. ओके, कोणाच्या, फ्लुइड्सच्या. त्याचबरोबर आपण त्यानंतर एक कन्सेप्ट पाहिला, दॅट इज प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज रो जी एच. आय होप सो की तुम्हाला ते आठवत असेल. त्यानंतर आपण अभ्यास केला ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा अभ्यास केला. त्यानंतर ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर काय ह्याचा देखील आपण अभ्यास केला आणि त्याचे एक्सप्रेशन देखील आपण त्याच्यावरून आपण डिराईव्ह केले. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण जो लिक्विड कॉलम आहे की लिक्विड कॉलम सरफेस आणि रेफरन्स पॉइंटच्या मध्ये असेल तर काय डिराईव्ह आपण एक्सप्रेशन आपल्याला काय मिळतं, जर तो सरफेसला चिटकून असेल तर काय आपल्याला एक्सप्रेशन मिळतं. त्याचबरोबर तोच लिक्विड कॉलम जर मी सरफेसच्या वर ठेवला तर मला काय एक्सप्रेशन मिळतं, याही गोष्टीचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा एक कन्सेप्ट लर्न केला होता. त्यानंतर पास्कल लॉ पाहिले आणि त्याचे ऍप्लिकेशन देखील आपण लर्न केले. सो इथपर्यंत आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या माध्यमातून एवढ्या गोष्टी किंवा एवढे टॉपिक्स किंवा एवढे कन्सेप्ट आपण क्लिअर केले. सो नाव ह्या पार्ट मध्ये आता आपण वळणार आहोत, दॅट इज अ नेक्स्ट टॉपिक, दॅट इज अ मेजरमेंट ऑफ प्रेशर. मग आता हा प्रेशर जो आहे, या प्रेशरला मेजरमेंट करण्यासाठी आपण काय इन्स्ट्रुमेंट वापरतो किंवा कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरतो याचा अभ्यास आपल्याला या पार्ट 3 मध्ये आपण करणार आहोत. मग आता प्रेशर आहे म्हटल्यावरती प्रेशर मोजण्यासाठी काहीतरी एक इन्स्ट्रुमेंट असेल, मग ते मेजरमेंट ऑफ प्रेशर आणि ते कशा पद्धतीने आपण मेजर करतो याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. सो ऑलरेडी टेक्स्टबुक मध्ये हे दिलेलं आहे की इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर प्रेशर आर कॉल्ड प्रेशर मीटर्स ऑर प्रेशर गेजेस ऑर व्हॅक्यूम गेजेस. म्हणजे प्रेशर मोजण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो, बरोबर आहे, प्रेशर मेजर करण्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला एकतर आपण प्रेशर मीटर असं आपण म्हणतो किंवा प्रेशर गेज नावाने देखील ओळखलं जातं किंवा व्हॅक्यूम गेज म्हणून पण देखील त्याला ओळखता येतं. सो अशा पद्धतीने आपण कुठलंही नाव जरी वापरलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही कुठलंही नाव वापरू शकता. तर एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय की इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर प्रेशर इज कॉल्ड प्रेशर मीटर, प्रेशर गेज और व्हॅक्यूम गेज. आय होप सो की तुम्हाला हे समजलं असेल. मग आता पहिला इन्स्ट्रुमेंट आपण प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी सगळ्यात पहिल्या इन्स्ट्रुमेंटचं आपण इथे एक्सप्लेनेशन पाहतोय किंवा ऍप्लिकेशन पाहतोय, दॅट इज मर्क्युरी बॅरोमीटर. मग हा मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे नेमका काय असतो, लेट्स सी. an instrument, okay, an instrument that measure atmospheric pressure is called barometer. म्हणजे हे असे एक इन्स्ट्रुमेंट आहे की ते फक्त आणि फक्त काय आपल्याला मेजर करून देतं, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करून देतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बॅरोमीटर असं आपण म्हणतो. या गोष्टीसाठी मी तुम्हाला जरा जस्ट आपल्या पीडीएफ फाईल वरती घेऊन जातो की काय एक्झॅक्टली त्या पीडीएफ मध्ये आपल्याला दिलेलं आहे. ओके, सो सी
या पीडीएफ मध्ये त्यांनी एक गोष्ट आपल्याला इथे दिलेली आहे, दॅट इज व्हॉट an instrument that measure, already मी तुम्हाला सांगितलं, atmospheric pressure is called as a barometer. One of the first barometer was by Italian scientist Torricelli. Okay, so the barometer is in the form of glass tube completely filled with a mercury and placed upside down in a small dish containing mercury. Its systematic diagram is shown on here. So आता हा जो पार्ट तुम्हाला इकडे दिसतोय, राईट, हा जो एक पार्ट तुम्हाला इकडे दिसतोय, ओके, ते तुम्हाला मी जस्ट एक एक्सप्लेन करतो की कशा पद्धतीने आपल्याला हा टॉरिसेली व्हॅक्यूम क्रिएट केलाय. म्हणजे कशा पद्धतीने आता आपण फॉर एक्झाम्पल हा कशासाठी आपण यूज करतो, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर यूज करण्यासाठी आपण हा यूज करतो. मग कशा पद्धतीने जस्ट कन्सेप्ट तुम्ही लर्न करून घ्या की कशा पद्धतीने आपण ते त्या गोष्टीकडे आपण वळणार आहोत. जस्ट सी हियर की व्हॉट आय एम सेइंग टू यू की सपोज, ओके, सपोज मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतोय की इथे की कशा पद्धतीने आपण त्या गोष्टीकडे वळतोय. सी की सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ओके, हा इकडे हा जो आता मी इथे तुम्हाला हा जो इकडे हा जो कलरफुल इथे तुम्हाला पॉइंट दिसतोय, हे जे कशा असतं की हा जो ट्यूब आहे, हे ट्यूब आहे, ओके, हे जे ऍटमॉस्फेरिक ट्यूब आहे किंवा याच्यामध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो कन्वर्ट झालेला आहे त्याच्यामध्ये काय असतं की हे ट्यूब पूर्वी ही अशी असते आणि याचा ओपन एंड इथे ओपन असतो आणि याच्यामध्ये पूर्णपणे काय असतं की मर्क्युरी भरलेला असतो, याच्यामध्ये पूर्णपणे मर्क्युरी भरलेला असतो आणि याला ज्यावेळेस आपण उलटी करतो या प्लेटमध्ये लाईक दिस वे, त्यावेळेला काय होतं की याच्या आतमधला मर्क्युरी हा या प्लेटमध्ये काय होतो की फ्लो व्हायला सुरुवात होतो आणि फ्लो व्हायला सुरुवात झाल्यावरती इकडे तुमचा मोकळी स्पेस आहे, इकडे तुमची मोकळी स्पेस आहे आणि तो एका सर्टन लेवलला येऊन इथपर्यंत मर्क्युरी आल्याच्या नंतर इकडे इथे काय होते की व्हॅक्यूम क्रिएट होतो. म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे मोकळी जागा क्रिएट होते आणि या मोकळी जागेवरती मग काय होतं की हा मर्क्युरी फ्लो का झाला, बिकॉज याच्यावरती वरून या वरच्या साईडने, बरोबर, या वरच्या साईडने काय झाला की ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होतोय की फोर्सफुली त्याच्यावरती अप्लाय होतोय आणि अप्लाय झाल्या कारणामुळे हा मर्क्युरी खाली खाली आला आणि हे त्याचे क्लोज एंड आहेत, हा एंड आहेत, हे सगळे क्लोज आहेत आणि हा मर्क्युरी मग हा काय झाला इकडे फिलअप झाला. इथे लक्षामध्ये मला काय मिळालं, हा मर्क्युरी इकडे फिलअप झाला आणि हा फिलअप झाल्याच्या नंतर इथे जी एक पोकळी निर्माण झाली त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॅक्यूम. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय कोणी काढलं तर इटालियन सायंटिस्ट टोरिसेली. या सगळ्या ह्याने याचा शोध लावला किंवा ह्याने याच्यावरती निष्कर्ष काढला आणि म्हणून आपण ह्याला काय म्हणतो तर टोरिसेली व्हॅक्यूम किंवा टोरिसेलीज व्हॅक्यूम असं आपण म्हणतो. त्याने हे सगळ्या ह्या गोष्टीचा त्याने अभ्यास केला आणि आपल्यासमोर तो निष्कर्ष काढला आणि म्हणून या बॅरोमीटर मध्ये हा जो व्हॅक्यूम क्रिएट होतो आणि हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण मेजर करतो त्याला आपण टोरिसेली व्हॅक्यूम देखील म्हणतो. सो आय होप सो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. ओके, सो अशा पद्धतीने आता मी पुन्हा काय करतो की आपल्या स्लाइड वरती येतो आणि पुढे आपल्याला काय करायचं तर एक इक्वेशन काय करायचंय, डिराईव्ह करायचंय. सो कम ऑन टू द स्लाइड. ओके, सो आता पुढे काय सांगितलंय की आय होप सो की तुम्हाला मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. हे जे पॉइंट्स आहेत या पॉइंटचा आपल्याला अभ्यास करायचा. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आणि हा सी पॉइंट. हा सी दोन्हीकडे का सी घेतला कारण ही त्याची काय आहे एक पर्टिक्युलर लेवल आहे म्हणून या लेवलसाठी आपण काय केलं, सी हा पॉइंट घेतला. मग आता या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय करायचं तर आपल्याला एक इक्वेशन काय करायचंय, डिराईव्ह करायचंय. सो इक्वेशन कशा पद्धतीने डिराईव्ह करायचंय ते ऑलरेडी मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. तर आपण ते इक्वेशन काय करूया आता डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता काय सांगितलंय की ऍट पॉइंट ए, ओके, ऍट पॉइंट ए म्हणजे ह्या पॉइंट वरती द प्रेशर इज 0. वाय? कारण ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऑलवेज तुम्हाला सांगितलंय की काय असतो की सरफेस वरती 0 असतो, बरोबर. ऍट सरफेस लेवल इट इज 0, बरोबर. म्हणून हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर इकडे काय झाला 0. सो PA इज इक्वल टू 0. ऍट पॉइंट सी द प्रेशर इज ॲट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, इथे पण सी हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. सो हा काय होणार आहे, PC इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो PC इज इक्वल टू PB. कारण आपण पास्कल्स लॉ पाहिला, जर तुम्ही स्मॉल जरी प्रेशर दिलं तरी तो काय होतो, इक्विव्हॅलंट होतो, राईट.
सॉरी इथे पीए मी काय म्हटलं की पीए हा झिरो का म्हटलं, कारण इथे वरती संपूर्ण काय आहे तुमचा एअर आहे, त्याच्यामुळे इथे प्रेशर काय असणार आहे, झिरो राहणार आहे. सो आणि पीसी इज इक्वल टू पीबी, कारण हे सेम लेवलला आहे आणि सेम लेवलला कशामुळे, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे होते. आणि एकाच ठिकाणी जरी मी नॉर्मल प्रेशर दिला तरी तो इक्विव्हॅलेंट होतो. ह्या केसला आपण काय म्हणतो, पास्कल्स लॉ. ऑलरेडी आपण पार्ट 2 मध्ये शिकलो होतो. म्हणून ड्यू टू पास्कल्स लॉ काय होणार आहे, पीसी आणि पीबी हे काय सेम लेवल असल्यामुळे त्यांचं प्रेशर हा इक्वल राहणार आहे. ओके, सो आपण मग आता एक इक्वेशन तयार केलं, मग दॅट इज पीबी इज इक्वल टू, ओके, पीबी इज इक्वल टू पीए प्लस रो इंटू जी एच, बट पीए इज इक्वल टू झिरो. मग आता हा जो पीबी आहे हा कोणाच्या इक्विव्हॅलेंट असणार आहे, तर पीए आणि प्रेशर ड्यू टू कॉलम, लिक्विड कॉलम, हा आपण ऑलरेडी पाहिला होता, दॅट इज रो जी एच, कारण इथे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऍक्टिव्ह होतोय. आणि पीए हा तुमचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणजे दोन्ही प्रेशरची ऍडिशन ही कोणाच्या बरोबर असणार आहे, पीबी बरोबर असणार आहे. सो पीबी इज इक्वल टू पीए plus rho gh, but Pa is 0, so that's why Pb and Pc nothing but they are same, so that's why Pb is equal to Pc is equal to rho gh, that is our atmospheric pressure. आणि म्हणून इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच इथे तुम्हाला इथे आपल्याला मेजरमेंट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला इथे वापरू शकतो. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एमसीक्यू पॉइंट ऑफ फिफ्थ पॉइंट आहे, एमसीक्यू पॉइंट ऑफ क्वेश्चन आहे की फॉर ऍटमॉस्फेरिक प्रेशर मर्क्युरी किती एमएम याच्यामध्ये असणार, किंवा त्याचं किती एमएम मर्क्युरी अवेलेबल असतं, तर त्याचं उत्तर आहे तुमचं 360 एमएम एवढा मर्क्युरी तुमचा इथे अवेलेबल असतो. आय होप सो की तुम्हाला मर्क्युरी बॅरोमीटर चांगल्या पद्धतीने समजला असावा. ओके, सो I will move on the next slide. Okay, so what is the next, that is second one is that second instrument that is called as a open tube manometer. Okay, now open tube manometer हा कशासाठी आपण वापरतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या की जर बिफोर गोइंग टू दॅट हा मॅनोमीटर कशा पद्धतीने वर्किंग होतो किंवा काय असतो याचं इथे आपण मी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. I just read it for you first and then I'll explain you की कशा पद्धतीने हा वर्किंग करतो. आणि रिअल लाईफ मध्ये आपल्याला जर तुम्ही कोणी जर तुमच्याकडे इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये म्हणजे जलसंपदा विभागामध्ये जर कोणी तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कामाला असेल, तिथे मोठे मोठे असे युट्यूब मॅनोमीटर तुम्हाला तिथे पाहायला मिळतील की, कारण तिथे आपल्याला काय करायचं असतं की वॉटरचा प्रेशर मोजायचा असतो ज्यावेळेस फ्लो चाललेला असतो त्यावेळेला. ओके, सो अ मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ अ यू शेप ट्यूब partially filled with a low density liquid such as water or kerosene. म्हणजे हा ज्यावेळेस काय असतो की यू शेप पार्शियली फिल्ड असतो, पार्शियली फिल्ड विथ लो डेन्सिटी लिक्विड सच ॲज वॉटर किंवा केरोसिन, तर त्याला आपण काय म्हणतो, ओपन ट्यूब मॅनोमीटर. त्याचा एक एंड काय असतो, ओपन असतो. वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज ओपन टू द ॲटमॉस्फिअर, ओके, अँड द अदर इज कनेक्टेड टू द कंटेनर डी. या डी कंटेनरला तो कनेक्टेड केलेला असतो, ऑफ विच द प्रेशर P इज टू बी मेजर्ड. इथे आपण काय करतो, प्रेशर मेजर करण्याचा प्रयत्न करतो. आता इथूनही तुमचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर तुमचा ऍड होत असतो, इथूनही तुमचा प्रेशर ऍड होत असतो आणि त्याच्यामुळे तो ह्या पद्धतीने पार्शियली फिल्ड केलेला असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं फ्लुइड. ओके, मग अशा पद्धतीने या गोष्टीचा आपल्याला इथे म्हणजे प्रेशर मेजर करण्यासाठी उपयोग केला जातो. लाईक जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला मी अशा पद्धतीने मी दाखवू शकतो की कशा पद्धतीने ते तुम्हाला मॅनोमीटर कशा पद्धतीने ऍड करतात, किंवा तो ओपन जो यू शेप मॅनोमीटर आहे कशा पद्धतीने असा एक पाईप असतो, एक पाईप आहे पाण्याचा आणि त्याच्यातून पाणी जात असतं, तर त्याच्या एका एंडला अशा पद्धतीने इथे एक एंड किंवा खालच्या साईडला असा एक एंड करतात आणि इथे अशा पद्धतीने हा मॅनोमीटर तिथे फिट केलेला असतो, किंवा वरच्या साईडने जर केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने मॅनोमीटर फिट केलेला असतो अशा पद्धतीने. आणि त्या पद्धतीने इथे हा काय करतात की त्या वॉटरचा किंवा त्याच्यातून जे काही तुमचं फ्लो होत असेल, कुठल्या पद्धतीचं फ्लुइड तुमचं फ्लो होत असेल, तो फ्लुइडचा प्रेशर या ठिकाणी किंवा या ठिकाणी ते मेजर करण्याचा प्रयत्न करतात. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो अगेन आय कम ऑन दी स्लाइड. ओके, अगेन आय कम ऑन दी स्लाइड. सो लक्षात घ्या की इथे त्या पद्धतीने ते काय करतात की प्रेशर मेजर करतात. मग आता इथे हा ओपन ट्यूब मॅनोमीटरचा देखील आपल्याला इथे एक इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय काय पॉईंट घेतले पहा. द प्रेशर ऍट पॉइंट ए. ओके, हा काय असणार आहे,
याच्यावरती आहेच आहे. ऍट पॉइंट बी अँड सी, बरोबर. आता इथे बी आणि सी जर इथे जर पाहिलं तर याची लेवल ही काय झालेली आहे, इक्वॅलिटी झालेली, ही लेवल इक्वॅलिटी झालेली आर ऍट द सेम लेवल. ओके, बरोबर. मग therefore PB इज इक्वल टू PA होणारच, बरोबर. सो PB इज इक्वल टू PC होणार. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे PB इज इक्वल टू व्हॉट, ह्याचा प्रेशर प्लस रो जी एच कॉलम ड्यू टू प्रेशर ड्यू टू कॉलम लिक्विड, तो प्रेशर ह्याचा प्रेशर आणि तो प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर या दोघांची ऍडिशन म्हणजेच PB अँड दिस इज इक्वल टू PC. सो PB इज इक्वल टू PA प्लस रो जी एच. बट ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असणार आहे या लेवलला, P0. So P0 plus rho gh, that is equal to PC. But according to the Pascal's law, that PC, okay, जर मी इथे प्रेशर जर लो दिला तर इकडे हाय प्रेशर होणार आहे. म्हणजे हा PC आणि PD हे दोन्ही पण काय होणार, अकॉर्डिंग टू पास्कल लॉ इक्वल राहणार. मग PC चं जी व्हॅल्यू मिळाली हीच माझी काय असणार आहे, PD असणार आहे. म्हणून PD इज इक्वल टू, ऑल्सो वी कॅन राईट P0 इज इक्वल टू रो gh. Since PD, the pressure which we should measure, आणि हा PD आपल्याला काय करायचंय, मेजर करायचं. So this is your the expression to measure the pressure using a open tube manometer. I hope so की तुम्हाला हा पण कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला असेल. So I will move on the next slide. Okay. So next is what, that is a very very important concept. आतापर्यंत आपण प्रेशर वरती अभ्यास केला होता. आता दुसरा एक पॅरामीटर आहे या फ्लुइड वरचा, तो म्हणजे सरफेस टेन्शन. मग हा सरफेस टेन्शन काय असतो, आतापर्यंत आपण सरफेस वरचा प्रेशर बघितला, ऍट सरफेस प्रेशर बघितला, ऍट सरफेस आणि रेफरन्स पॉइंट घेऊन त्याचं प्रेशर कसं पद्धतीने आपण डिराईव्ह करायचो ते देखील आपण इथे पाहिलं. मग आता आपण अभ्यास करतोय, तो स्टडी करतोय, तो म्हणजे कोणता, तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे अजून एक कन्सेप्ट आहे किंवा अजून एक पॅरामीटर आहे फ्लुइड वरचा, तो म्हणजे सरफेस टेन्शन. अँड दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट concept किंवा इम्पॉर्टंट पॅरामीटर ऑफ द फ्लुइड. मग सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय असतं. आता ऑलरेडी नावातच सांगितलंय टेन्शन. टेन्शन म्हणजे एक प्रकारचा ताण. मग त्या सरफेस वरती कशा पद्धतीचा ताण, फ्लुइडच्या सरफेस वरती काय काय कुठल्या पद्धतीचा ताण असतो, त्या ताणाच म्हणजे त्या टेन्शनचा, त्या सरफेस टेन्शनचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. सो a liquid at rest shows a very interesting property called surface tension. बरोबर आहे. a liquid at rest, ज्यावेळेस लिक्विड एका स्थिर पोझिशनला असतं त्यावेळेस एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी असते, एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी त्यावेळेला ऍक्ट करत असते आणि त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन असं आपण म्हणतो. सो we have seen that water spider walks on the surface of steady water. आता तुम्ही कदाचित बघितले की नाही मला माहित नाही, पण ज्या वेळेला जर पाणी अतिशय स्थिर असेल, एक स्टेडी पद्धतीने जर पाणी असेल, तर त्यावेळेला काय होतं की स्पायडर म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की एक कोळी असतो, तो कोळी त्या सरफेस वरती, त्या स्टेडी वॉटरच्या सरफेस वरती चालण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा तुम्ही हे पण पाहिलं असेल की ग्रीज निडल फ्लोट्स ऑन द स्टेडी सरफेस ऑफ वॉटर. आता मी निडलच्या इथे ऐवजी मी असं एक उदाहरण देईल की कमळाचा पान की तो कसा पसरून बसलेला असतो कशावरती, वॉटर सरफेस वरती. तर तिथे निडलच्या ऐवजी मी इथे तुम्हाला त्या कमळाच्या पानाचं उदाहरण देऊ शकतो. सो कशामुळे होते, ड्यू टू दॅट सरफेस टेन्शन. म्हणजे त्यावेळेला ते पाणी त्यावेळेला काय आहे की ते स्टेडी आहे, ते वॉटर स्टेडी आहे. जर तुम्ही कधी सारसबागेला जर गेला असताल, पुण्यामध्ये आपल्या सारसबाग आहे, गणपती मंदिराच्या बाजूलाच तिथे तलाव आहे. तलावामध्ये तुम्हाला बरेचसे कमळ तिथे तुम्हाला दिसतील, बरेचसे त्याचे पानं त्या स्टेडी वॉटरवरती कशा पद्धतीने फ्लोट झालेले असतात हे देखील तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली पाहायला मिळेल. आता जाऊ नका, आता लॉकडाऊनचा पिरियड चाललेला आहे त्याच्यामुळे आता जाऊ नका म्हणतात. सरांनी आम्हाला सांगितलं की तिथे आहे, तुम्हाला उगाच प्रॉब्लेम होईल. ओके. सो रेन ड्रॉप्स अँड सोप बबल्स ऑलवेज टेक स्पेरिकल शेप. याच्यामध्ये रेन ड्रॉप्स हा पण एक काय आहे की सरफेस टेन्शनचाच एक भाग आहे. किंवा सोप बबल बघितले असतील की ते सोप बबल एका स्पेरिकल शेप मध्ये राहतात, ऑलवेज स्पेरिकल शेप घेतात ज्यावेळेस त्याला सरफेस टेन्शन त्याच्यावरती अप्लाइड होतात त्यावेळेला. हे असे बरेचसे उदाहरण तुम्हाला सरफेस टेन्शनची इथं देता येतील. सो ऑल दिस फेनॉमेना अराइज ड्यू टू द सरफेस टेन्शन. म्हणजे जे काही ह्या सगळ्या गोष्टी घडतायत किंवा आज आपण या रिअलिटीमध्ये पाहतोय ते कशामुळे होत आहे, ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन दॅट लिक्विड. येते लक्षामध्ये, ऑन दॅट फ्लुइड. ओके. मग सरफेस टेन्शन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ
ऑफ लिक्विड्स. आणि म्हणून सरफेस टेन्शन ही एक महत्वाची काय आहे प्रॉपर्टी आहे कोणाची तर लिक्विडची म्हणा किंवा गॅसेसची म्हणा किंवा फ्लुइड्सची पण तुम्हाला इथे म्हणता येईल. आय होप सो तुम्हाला सरफेस टेन्शन हा काय कन्सेप्ट आहे किंवा हा टॉपिक काय किंवा ही प्रॉपर्टी काय ही चांगल्या पद्धतीने समजली असेल. सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. ओके, सो what is the next, that is the molecular theory of surface tension. मग आता आपल्याला लर्न करायचं आहे ते म्हणजे molecular theory of surface tension. But to understand surface tension we need to know some terms in molecular theory that explain the behavior of liquids at their surface. मग आता आपल्याला या थेरीचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय की प्रत्येक लिक्विड हे कशाने बनलेलं असतं तर स्मॉल 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 मॉलिक्युल्सने बनलेलं असतं. इव्हन वॉटर मध्ये पण तुम्ही बघितलं तर देर आर स्मॉल स्मॉल मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. ओके, मग आता जर आपल्याला या सरफेस टेन्शनचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या मॉलिक्युलरची थेरी म्हणजे त्या लिक्विडचे बिहेवियरचं आपल्याला काय करावं लागेल एक्सप्लेनेशन पाहायला लागेल. तर त्या मॉलिक्युलर थेरी आपल्याला एक्सप्लेन करते की त्या लिक्विडचं बिहेवियर सरफेसवरती कशा पद्धतीने असतं ह्याचा आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. सो यात पहिली आपली थेअरी मधला पहिला पार्ट आहे तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. अँड यू नो फ्रॉम स्कूल लाईफ यू आर लर्निंग दॅट there is a molecules in a water molecule, there are lots of molecules, they are connected with each other due to the intermolecular force. So आता इथे ऑलरेडी मी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. बरोबर आहे, हे अगदी आपण स्कूल लाईफ मधून शिकत आलेलो आहोत की स्कूल लाईफ मध्ये पर्याय असल्यापासून शिकत आलेलो की एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. ओके, सो एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर. ओके, ज्यावेळेस दोन मॉलिक्युल काय होतात की एकमेकांना अट्रॅक्ट करतात इच अदर आणि त्याच्या वेळेला एक फोर्स अप्लाय होतो त्याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग दिस फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज अ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे याच फोर्सला आपण काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला हा कन्सेप्ट काय हा चांगल्या पद्धतीने समजला असेल. मग आता हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे हे दोन प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्स आपल्याला लिक्विड प्रॉपर्टी म्हणजे लिक्विडच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. एक म्हणजे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा म्हणजे अडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह आणि अडेसिव्ह हे दोन फोर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सो कीप इट इन युअर माइंड, मे बी इथे एमसीक्यू टाइपचा प्रश्न इथे येऊ शकतो. ओके, ड्यू टू विच फोर्स टू मॉलिक्युल्स आर अट्रॅक्ट टू इच अदर. तर तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे की इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, how many types of the intermolecular forces? There are two types of the intermolecular forces. Which are they? They are like this cohesive force and adhesive force. Now what do you mean by cohesive force and what do you mean by adhesive force? So I'll give the details information about the cohesive force also and adhesive force also in these slides. Let's learn what is the cohesive force. The cohesive force म्हणजे काय आहे? The force of attraction. Okay, the force of attraction between the molecules of the same substance is called as a cohesive force or force of cohesion. Okay, म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आय जस्ट want to the white screen to explain this. म्हणजे सपोज आता माझ्याकडे एक बीकर आहे. ओके, सपोज माझ्याकडे एक असा एक बीकर आहे. ओके, बीकर आहे आणि त्या बीकर मध्ये काय आहे की वॉटर आहे. बरोबर, आणि या वॉटर मध्ये काय असणार आहेत की मॉलिक्युल्स असतात. काय असं वॉटर आहे. ओके, या वॉटर मध्ये हे मॉलिक्युल्स आहेत. बरोबर, मग आता ते आपल्याला सांगतायत काय की आपल्याला सांगतायत की दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. ओके, सेम सबस्टन्स म्हणजे हा आता काय तुमचा वॉटर आहे. राईट, हा वॉटर म्हटल्यावरती सेम सबस्टन्स मध्ये जे दोन मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये हा एक मॉलिक्युल. ओके, सपोज हा एक मॉलिक्युल आणि दुसरा एक मॉलिक्युल. जस्ट आय चेंज द कलर फर्स्ट. सपोज याच्यासाठी काय की मी मॉलिक्युल साठी मी येलो कलर घेतो. ओके, आणि इथे एक मॉलिक्युल आहे. ओके, वॉटर मॉलिक्युल आहे. लिक्विड काय एकच आहे. तर या दोघांमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होणार आहे ओके तो कुठे म्हणजे फक्त त्या वॉटर मध्येच आहे. तो सेम लिक्विड किंवा सेम वॉटर. ओके, सेम लिक्विड किंवा सेम वॉटर अशा असल्या कारणामुळे जिथे सेम लिक्विड मध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुमचं होतं त्या गोष्टीला आपण काय म्हणतो तर कोहेसिव्ह फोर्स असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजली असेल.
So the force of attraction between the molecules of the same substance is called as a cohesive force or force of cohesion. Okay. So cohesive force, this is a very important. The cohesive force is strongest in solid and weakest in gases. बरोबर आहे. आता कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग का असतो, कारण सॉलिड मध्ये काय असतात की सॉलिड पार्टिकल एकमेकांच्या जवळ असतात. ओके. रॅदर दॅन द लिक्विड. आणि गॅसेस मध्ये मात्र काय असतात, खूप दूरवरती असतात. म्हणजे ते मॉलिक्युल्स हे काय असतात, खूप दूरवरती असतात. इव्हन आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये पण पाहिलं की कशा पद्धतीने ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकमेकांना आपल्याकडे खेचून धरतात. आणि त्याच्यामुळे हा एमसीक्यू पॉइंटचा प्रश्न इथे बनतो. द cohesive force, the cohesive force is strongest in solids and weakest in gases. म्हणजे इथे रिझन साठी पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा एमसीक्यूज मध्ये असंही विचारला जाऊ शकतो की which force cohesive or adhesive is strong in solid and weak in gas. तर तुम्हाला त्यावेळेला लक्षात आलं पाहिजे की that is cohesive force. Okay. And this is the reason why solids have a definite shape and gas donor. आणि हा cohesive force या सॉलिड मध्ये स्ट्रॉंग असल्या कारणामुळे काय होतं की सॉलिडला एक पर्टिक्युलर शेप आहे, पण गॅसेसला मात्र शेपच नाहीये. So this is about the cohesive force. I hope so you understood very well. Now what do you mean by the adhesive force? मग आता जसं इथे आपण पाहिलं की सेम सबस्टन्स, मग हीच फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द डिफरंट सबस्टन्स. म्हणजे मगाशी मी तुम्हाला व्हाईट स्क्रीन वरती बिकर मध्ये वॉटर दाखवलं होतं. तर वॉटर आणि वरती समजा अजून त्याच्यावरती जर केरोसिन असेल, तर केरोसिन मधला मॉलिक्यूल आणि वॉटर मधला मॉलिक्यूल या दोघांच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे जो फोर्स तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, अडहेसिव्ह फोर्स. तर असं म्हणायला गेलं तर मी अजून एक तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगू शकतो की तो ग्लास आहे, बिकर म्हणल्यावरती ग्लास आहे. मग ग्लास मध्ये पण काय असणार आहे, मॉलिक्युल्स असणार आहे. वॉटर मध्ये पण मॉलिक्यूल असणार आहे. की जरुरी नाही की दोन तुम्हाला सबस्टन्सेस पाहिजेत. तर ग्लास हा तुमचा एक सबस्टन्सच झाला बिकरचा, बरोबर. म्हणजे इथे लिक्विड सबस्टन्सेस पाहिजे असं नाही. हा तर ग्लास म्हणजे सॉलिड सबस्टन्स मध्ये, मग सॉलिड मधला मॉलिक्यूल आणि वॉटर मधला मॉलिक्यूल याच्यातल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाही आपण त्या फोर्स ऑफ अडहेसिव्ह असं आपण म्हणू शकतो. आय होप सो की हा पॉइंट देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. ओके. So next is that the next range of molecular force. Okay. आता ही सगळी थिअरी आहे. ही थिअरी तुम्हाला समजली तर तुम्हाला पुढचे एक्सप्रेशन आपण डिराइव्ह करायला आपल्याला मदत होणार आहे ह्या गोष्टीची, किंवा याच्यामधून एमसीक्यू पॉइंटचे प्रश्न पण तुम्हाला येतात. सो काही येऊ शकतं. सो त्यामुळे हे कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्या प्रथम. ओके. एकदा का तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला बाकीच्या गोष्टी तरी सांगण्याची जास्त गरज लागणार नाही. सो व्हॉट इज दॅट? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मग आता एक मॉलिक्यूल म्हणजे आता सपोज एक गोष्ट लक्षात घ्या की इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे एक मॉलिक्यूल आहे आणि हा मॉलिक्यूल इथपर्यंत त्यांनी आपल्याला एरोने दाखवले की इथपर्यंतची रेंज आहे. म्हणजे दुसऱ्या लिक्विडचा किंवा दुसऱ्या सबस्टन्सचा किंवा सेम सबस्टन्सचा अजून एक मॉलिक्यूल जर यांच्या संपर्कामध्ये आला, म्हणजे एवढ्या डिस्टन्सच्या आतमध्ये आला, तरच हा मॉलिक्यूल, हा इकडे असलेला मॉलिक्यूल त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काय करणार, काम करू शकतो. जर हा मॉलिक्यूल या रेंज पासून जर तो दुसरा मॉलिक्यूल जर इथे असेल तर त्याला अट्रॅक्ट करायचं काम करत नाही. म्हणजे एका पर्टिक्युलर झोन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर एरियामध्ये त्याची रेंज असते. आणि तेवढ्या, जसं की आपल्या एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी असं म्हणू शकतो की आपली मोबाईलची रेंज आपल्याला काट्या दाखवलेल्या असतात. जर फुल कांडी असेल तर आपण कुठेही नेटवर्क आपल्याला फुल मिळतं, पण ते जर काट्या कमी 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 होत गेल्या तर रेंज नाही मिळाल्या तर आपल्याला नेटवर्क मिळत नाही आणि आपण अनेबल टू कॉल दॅट. ओके. म्हणजे त्याच पद्धतीने ह्या मॉलिक्युलचा पण इथे तुम्हाला इथे मॉलिक्युलर फोर्स तुम्ही पाहू शकता. सी द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मॉलिक्युल्स अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बरोबर. जसं की मोबाईल टॉवरचं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं, जर रेंज तुमची जर फुल असेल, यू कॅन फ्लुएंटली स्पीक किंवा एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही संभाषण करू शकता, बोलू शकता, ऐकू शकता. बट तो जर नेटवर्क तुमचा जर नाहीच मिळाला तर तुमचा इफेक्टिव्ह रेंज तुम्हाला मिळत नाही आणि इफेक्टिव्ह पद्धतीने तुमचं बोलणं होत नाही. म्हणजे याचा अर्थ मला एक सांगायचं आहे की एक मॅक्झिमम डिस्टन्स आहे फ्रॉम मॉलिक्यूल, त्याच्यामुळे तिथे मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह होण्यासाठी मदत होते. म्हणजे त्या मॉलिक्यूलला आपल्याकडे दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करण्याची मदत होते, इफेक्टिव्हनेस होतं. त्याला आपण काय म्हणतो,
is a very important point in the second paragraph. The intermolecular force are effective up to a distance of the order of few nanometer. That is 10⁻⁹ meter in a solid and liquids. म्हणजे त्या मॉलिक्युलरचं डिस्टन्स इफेक्टिव्ह रेंज किती असते तर 10⁻⁹ मीटर एवढी त्याची रेंज असते. सो दॅटफॉर दे आर शॉर्ट रेंज फोर्स आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो शॉर्ट रेंज फोर्स असं आपण म्हणतो. आय होप सो की हा देखील पॉइंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. नाउ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता जसं मगाशी आपण पाहिलं की हे इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या आधी आपण काय बघितलं सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन हे काय होतं की एका पर्टिक्युलर स्फिअर मध्ये बबल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे नेमकं काय आहे. An imaginary sphere with a molecule at its center and radius equal to the molecular range. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो आहे हा मॉलिक्युल समजा इथे असेल बरोबर. हा मॉलिक्युल ह्या सेंटरला असेल तर या सेंटर पासून त्याची जी रेंज आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स ही चारी बाजूने पसरणार आहे. इथून इथपर्यंत असणार आहे, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. म्हणजे एक फील्ड एक तयार होते आणि ती फील्ड तयार झाल्यामुळे ही कशी राहते स्पिरिकल असते आणि त्याची रेंज पर्टिक्युलर एका डिस्टन्स पर्यंत जसं की आपण बघितलं की 10⁻⁹ मीटर म्हणजे इथून ते इथपर्यंत त्याची रेंज असणार आहे, इथून ते इथपर्यंतची रेंज असणार आहे. म्हणजे ही चारी बाजूने पसरले जात असल्या कारणामुळे त्याच्यामुळे काय होतं एक स्पेरिकल शेप तयार होतो स्पेरिकली आणि मग तो कुठूनही तो मॉलिक्युल दुसरा मॉलिक्युल येऊन तो स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून या पद्धतीच्या रेंजला आपण काय म्हणतो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युल. सो द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विथिन द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आय होप सो की तुम्हाला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स पण चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आता इथे ही डायग्राम जी दाखवली ही तुम्हाला इमॅजिनरी डायग्राम दाखवली. जर तुम्ही वॉटर मॉलिक्युल बघितलं तर दॅट इज व्हेरी स्मॉल वी कॅनॉट सी विथ आवर आईज. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे मायक्रोस्कोपिकच पाहिजे, आपल्याला मायक्रोस्कोपच पाहिजे असतो की हे सगळं पाहण्यासाठी. बट इथे तुम्हाला इमॅजिनरी डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला इथे समजवण्याचा इथं प्रयत्न आपण करतोय. सो व्हॉट इज द नेक्स्ट कन्सेप्ट. द नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट सरफेस फिल्म. ओके. आता सरफेस फिल्म म्हणजे काय तर सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज द सरफेस फिल्म. आता फिल्म म्हटल्यावरती ती आपण जो पिक्चर बघतो तो पिक्चर नाहीये इकडे, नाही तर तुम्हाला असं वाटेल की ती फिल्म त्या टाइप मध्ये होते का तसं नाही. तर इथे फिल्म म्हणजे काय की आता हा समजा XY हा एक सरफेस आहे आणि X', हा एक सरफेस आहे. आता वॉटर मध्ये म्हटल्यावरती एका खालोखाल एक असे एक लेअर तयार होत असतात. ऑलरेडी मी पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस जर एखादं टेबल आहे त्या टेबलवरती आपण पाण्याचा ग्लास ठेवला आणि पाण्याचा ग्लास जर तो आपल्याकडून चुकून जर सांडला तर ते पाणी फ्लो होत असताना लेअर टू लेअर काय होत असतं चेंज होत असतं. म्हणजे लेअर टू लेअर चेंज होत असतं त्यामुळे ते मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये असलेले आणि ते लेअर टू लेअर ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने काय करतात त्याचे थिकनेस पण चेंज करत असतात, सरफेस पण चेंज करत असतात. तर त्याच गोष्टीला लेअर टू लेअर बघा सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. ड्यू टू दिस इंटरमॉलिक्युलर रेंज ऑफ फोर्सने सरफेस टू सरफेस चेंज होत असतात. त्याला आपण काय म्हणतो तर सरफेस फिल्म असं आपण म्हणतो. आय होप सो की हे ह्या स्लाइडवरचे हे तिन्ही कन्सेप्ट तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आले असतील आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे कारण इथे MCQ टाईपचे प्रश्न ह्यामधूनच तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता असते. आय होप सो की तुम्हाला या स्लाइडवरचे सगळे कन्सेप्ट ज्या सगळ्या मी हे दाखवले प्रॉपर्टीज त्या सगळ्या तुम्हाला समजल्या असतील. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आता आपण एक नेक्स्ट कन्सेप्ट वर अभ्यास करतोय दॅट इज अ फ्री सरफेस लिक्विड. सो इट इज अ सरफेस ऑफ अ फ्लुइड which does not experience any shear stress. आता shear stress आपण ऑलरेडी पार्ट 1 मध्ये बघितलं होतं. काय तर सॉलिड वरती जर तुम्ही तुमच्या हाताने जर फोर्स लावला तर थोडासा टिल्ट होतं लाईक अँगल थिटा. जर आठवलं असेल तर बघा लाईक अँगल थिटा ते रेक्टँगल दाखवला होता मी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं ट्रेस दिलं तर शेअर ट्रेस तयार होतो आणि एक अँगल थिटा होतो. मग हा एक सरफेसचा इट इज अ सरफेस ऑफ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स. मग या सरफेस वरती आपल्याला कुठल्याही पद्धतीचा शिअर ट्रेस आपल्याला अनुभवता येत नाही किंवा आपण पाहू शकत नाही. तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो फ्री सरफेस लिक्विड असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल इंटरफेस बिटवीन द लिक्विड वॉटर अँड द एअर.
पाहायला मिळतं का कधी तुम्हाला की त्या हवेमुळे जो पाणी आहे तो पाणी जरा थोडस तिरकं झालंय तो तिरकं होत आहे असं कधीच पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्याला आपण फ्री सरफेस लिक्विड असं आपण म्हणतो. सो लास्ट point of this surface tension, that is surface tension on the basis of molecular theory. So आता ते एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला पीडीएफ वरती घेऊन जातो आणि पीडीएफ वरती गेल्यावरती आपण त्या गोष्टीचा जरा थोडासा इथे अभ्यास करूया आणि अभ्यास करता करता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, सो व्हॉट इज दॅट द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. बघा ॲज शोन इन 2.15b याच्यामध्ये या डायग्राम वरती बरोबर आहे काय सांगितलंय की xy is the free surface of liquid. ऑलरेडी मगाशी आपण बघितलं xy is the free surface of the liquid. Okay, so x dash and y dash is the inner layer of parallel to xy at a distance equal to the range of molecular force. Here is the section x dash y near the surface of the liquid act as the surface of film. Okay, म्हणजे ते एक सरफेस फिल्म आहे असं आपण कन्सिडर करतोय किंवा त्या पद्धतीने त्याची ऍक्टिंग होते. So consider three molecules A, B, C such that molecule A is deep inside the liquid, molecule B within a surface and film and molecule C on the surface of the liquid. लक्षात येते बघा हा ह्या सगळ्यात बॉटमला आहे या फिल्मच्या मध्ये B मॉलिक्यूल आहे आणि हा सरफेस वरती म्हणजे एका तरी कुठल्या तरी सरफेसच्या वरती आणि हा जो बी मॉलिक्यूल आहे त्या दोन्ही सरफेसच्या मध्ये असल्या कारणामुळे तो फील्ड मध्ये आहे असं आपण ग्राह्य धरतो. येते लक्षामध्ये मग काय होते पुढे बघा की as a molecule A is deep inside the liquid, its sphere of influence is also completely inside the liquid. Clear? म्हणजे जर हा मॉलिक्यूल लिक्विड मध्ये डीप असल्या कारणामुळे लिक्विड मध्ये बुडलेला असल्या कारणामुळे त्याचं जे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण मगाशी बघितलं की चारही बाजूनी काय होतं की एका रेंज मध्ये तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन करून आपल्याकडे मॉलिक्युल्स खेचण्याचा प्रयत्न करतो आणि स्पिरिकल शेप तयार होतो. त्याच्यामुळे ते संपूर्ण कम्प्लिटली कशामध्ये होणार आहे लिक्विड मध्ये होणार आहे. ऍज अ रिझल्ट मॉलिक्यूल ए इज ऍक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेसिव्ह फोर्स इन ऑल डायरेक्शन. आता सेम लिक्विड आहे वॉटर आहे त्याच्यामुळे सेम लिक्विड मध्ये ते इंटरमॉलिक्युलर फोर्स होणार आहे त्याच्यामुळे त्याचा कोहेसिव्ह फोर्स हा इक्वली सगळ्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. सो दस द नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल ओके कोहेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए इज झिरो. म्हणल्यावरती तिकडे झिरो काय होणार कारण तो इक्वली हे करतो त्याच्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीचं एक्सटर्नल प्रेशरची वगैरे काही गरज लागणार नाहीये. बट व्हॉट अबाउट मॉलिक्यूल बी. Molecule B lies within the surface layer and below a free surface of the liquid. बरोबर आहे. आता जो फ्री सरफेस आहे वरती काय नाही म्हटलं तो फ्री सरफेस झाला कारण एअर बरोबर आहे आणि खाली एक त्याची एक लेअर आहे तो दोन्ही लेअरच्या मध्ये आहे म्हणजे फिल्मच्या मध्ये आहे. A larger part of its sphere of influence is inside the liquid and smaller part is in the air. थोडासा भाग त्याचा हवेमध्ये आहे बी मॉलिक्यूलचा नीट बघितलं तर बी मॉलिक्यूलचा थोडासा भाग हा हवेत आहे आणि जास्त भाग हा कशामध्ये आहे लिक्विड मध्ये. त्याच्यामुळे ते काय म्हणतायत पहा ओके इनसाइड द लिक्विड अँड स्मॉलर पार्ट इज इन एअर ड्यू टू दिस अ स्ट्रॉंग डाउनवर्ड कोहेसिव्ह फोर्स. आता वरून पण एक ऍटमॉस्फिअर प्रेशर येतोय आणि कोहेसिव्ह प्रेशर पण त्या मॉलिक्युल्स मध्ये असणार आहे ऍक्ट्स ऑन द लिक्विड मॉलिक्यूल आणि आता वरती एअर आहे म्हटल्यावरती कोहेसिव्ह फोर्स पण अप्लाय होणार आणि अडेसिव्ह फोर्स पण अप्लाय होणार कारण डिफरंट सबस्टन्स आला एअर हा दुसरा झाला. सो द अडेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल बी ड्यू टू द एअर मॉलिक्युल्स अबोव्ह इट. सो विथिन इट्स स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज वीक आणि त्याच्यामुळे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय असणार आहे वीक कारण काय होतंय की त्या दोन्ही फोर्स त्याच्यावरती म्हणजे अडेसिव्ह फोर्स पण आहे आणि कुठला फोर्स आहे तुमचा त्याच्यानंतर कोहेसिव्ह फोर्स हे दोन्ही फोर्स त्या मॉलिक्युलवरती अप्लाय होत असल्या कारणामुळे त्याचा जो स्फिअर तयार होणार आहे तो काय होणार आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा वीक असणार आहे रॅदर दॅन द ए. सो इट्स पॉइंट्स अपवर्ड ऍज अ रिझल्ट द मॉलिक्यूल बी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की तो काय करतो अपवर्ड पॉइंट अप करतो आणि त्याच्यामुळे बी हा कुठे अट्रॅक्ट होणार आहे जास्त करून लिक्विड मध्ये अट्रॅक्ट होण्याचं काम करणार आहे. The same holds for molecule C which lies exactly on the free surface of the liquid. आणि
सीच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेला तर तो काय होतोय, अर्धा वरती आणि अर्धा खाली आहे, पण तो काय आहे, एअर मध्ये पण आहे. ओके, सो व्हॉट हॅपन, सी हियर, half of the sphere of influence is in air and half in the liquid. The number of air molecules within the sphere of influence of the molecule C above the free surface of the liquid is much less than number of liquid molecules within the sphere of influence, and that lies within the liquid. So this is because the density of air is less than that of the liquid. The adhesive force trying to pull the molecule above the liquid surface is much weaker than the cohesive force that tries to pull molecule inside the liquid surface. म्हणजे एअर मॉलिक्यूल पण त्याला वर खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि वॉटर मॉलिक्यूल पण त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल सी ऑल्सो गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. पण हा अडेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा काय असतो, वीक आहे या केसमध्ये, आणि म्हणून सी मॉलिक्यूलला पण काय करणार आहे, लिक्विड मध्येच येण्याचं अट्रॅक्शन असणार आहे. So thus, all molecules in the surface film are acted upon by an unbalanced net cohesive force. म्हणजे हा balanced cohesive force असून unbalanced आहे and directed into the liquid. Therefore, the molecules in the surface film are pulled inside the liquid. This minimizes the total number of molecules in the surface film. As a result, the surface film remains under tension. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे surface film ही नेहमी टेन्शन मध्येच असणार आहे, त्याच्यावरती ताणच असणार आहे सगळ्या ह्या वॉटर मॉलिक्यूलचा. So the surface film of a liquid behave like a stretched elastic membranes, and this tension is known as surface tension. The force due to the surface tension act tangential to the free surface of a liquid. I hope so की तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो चांगल्या पद्धतीने समजला असणार आहे की कशा पद्धतीने ए मॉलिक्यूल वरती कोहेसिव्ह फोर्स अट्रॅक्ट होतो, त्याच्यावरती अडेसिव्ह होत नाही कारण तो पूर्णपणे लिक्विड मध्ये आहे. याच्यामध्ये पार्शियल अडेसिव्ह फोर्स आहे तर जास्त तुमचा कोहेसिव्ह फोर्स आहे, कारण याचा थोडासा पार्ट फक्त एअर मध्ये, सो डिफरंट सबस्टन्स आले, याचा अर्धा पार्ट अडेसिव्ह मध्ये आणि अर्धा पार्ट कोहेसिव्ह मध्ये. पण वॉटर मॉलिक्यूल हा ऑलवेज हा कोहेसिव्ह फोर्स हा ऑलवेज स्ट्रॉंग असतो अडेसिव्ह पेक्षा, आणि त्याच्यामुळे काय झालं की तो सी मॉलिक्युल्सला पण काय करतो, खाली खेचण्याचाच काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा जे सरफेस फिल्म आहे, या सरफेस फिल्म वरती एक प्रकारचा काय क्रिएट होतो, टेन्शन क्रिएट होतो, ताण क्रिएट होतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींचे ह्या बिहेवियरलाच आपण सरफेस टेन्शन या नावाने आपण इथे ओळखतो. सो आय होप सो की तुम्हाला हा देखील पॉइंट चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो अशा पद्धतीने आपण पार्ट 3 मध्ये जवळजवळ प्रेशर आता कंप्लीट केला आणि नवीन टॉपिकला आपण नवीन प्रॉपर्टी आपण फ्लुइडची पाहिली, ती म्हणजे सरफेस टेन्शन. आता याच्या रिलेटेड जे काही गोष्टी आहेत सरफेस टेन्शनच्या त्या आपण पार्ट 4 मध्ये आपण पाहूया. आय होप सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते मेमराईज पण झाले असतील. सो याची मोर दॅन मोर तुम्ही प्रॅक्टिस करायचे, आणि अशा पद्धतीने आता आपला पार्ट 3 देखील आपण इथे कंप्लीट केला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. थँक्यू वन्स अगेन.